संपलं होतं म्हणून दळायला गेली होती, दळून आणलं. आता इथं खिचडी गरम होते. आणि हा बघा दारावर घेतला भाजीपाला. तर बारीक मिरच्या घेतल्या. या बारीकच मिरच्या आवडतात आम्हाला, तर मग म्हणजे थोड्या तिखट पण राहतात आणि चवीला छान असतात. देवपूजा वगैरे सर्व काही झालेली आपल्या इथं. हा भाजीपाला आता कशा प्रकारे भरते मी ते तुम्हाला दाखवणार आहे. अंशू इकडे खिचडी गरम करते नाश्त्यासाठी. आज नाश्त्याला काही बनवलेलं नाही, थोडी खिचडीच खाऊन घेणार होतो आम्ही. त्यानंतर बघा काय काय घेतलं ते दाखवते तुम्हाला. पोकळा घेतला, पोकळ्याची भाजी, मेथीची भाजी, मस्त अशी कोथिंबीर, त्यानंतर शेपू पालक, या बारीक तिखट मिरच्या, या जाड मिरच्या घेतल्यात. या बघा, या पीठ भरून करायला ना खूप छान असतात. फ्लावर गोबी घेतली. एवढा भाजीपाला घेतला. तर चला पाणी वगैरे सर्व काय आज पाणी आलं होतं. खिचडी पण गरम झाली. आता दोघंजण थोडं खाऊन घेणार आहे आम्ही. पाणी आलं होतं आज, पाणी वगैरे भरलं सर्व काही. जावई बापूंचा डबा केला. त्यानंतर मग लॉरीवाला आला, त्याच्या दारावरच लावत होता तो. मग सर्व काही भाजीपाला तिकडनं घेऊन आली. नंतर मग आता निवडत बसते मी. टमाटे पण अशा प्रकारे जाडीच्या पिशवीमध्ये भरले की खराबच होत नाही अशा प्रकारे. आणि मिरच्या पण अशा डब्यामध्ये भरून दिल्या, खराब होत नाही लवकर. आणि असं बाहेर राहिला की मग अशा सुकल्यासारख्या होऊन जातात. त्यासाठी असं आता मेथी पण निवडून घेते आणि पालक पण निवडून घेते. सर्व काही व्यवस्थित निवडून ठेवलं ना, पटकन आपण गाई राहते तेव्हा पटकन काढून फक्त बनवायचं काम राहतं. त्यासाठी असं निसवूनच ठेवते मी. फ्लावर फक्त अशीच ठेवते, फ्लावर काय पटकन कापली जाते. तर आता हा सर्व भाजीपाला निवडून ठेवणार आहे मी. निवडायसाठी घेते हातात. अंशू बघते. तर बघा आता अंशू पीठ गाळते. इथं गाडून गुडून डब्बा भरला की पटकन काढलं म्हणजे पीठ भिजायचंच काम राहतं चपातींचं, त्यासाठी. तर अशा प्रकारे अंशू सर्व काही पीठ गाळते. आता मी तेवढ्यात भाजी निसून घेतल्या सर्व काही. आणि मेथीची भाजी मस्तपैकी पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि 2 पाण्याने मस्त धुवून घेतली. आता डालकीमध्ये निथळायला ठेवते. चला भाजी नव्हती, भाजीचं टेन्शन मिटलं. काल पण काहीच भाजी नव्हती. गड्डा गोबी होती, ती बनवली होती. 2 टाईम तीच खाल्ली. रात्री पण थोडी खिचडीच बनवली होती मग. आणि आता उरलेली खिचडी गरम करून आम्ही नाश्ता केला. तर आता ही भाजी बनवते. चला गॅस पेटून कढई ठेवली होती मी. तर बघा 2 पाण्याने धुतले तरीसुद्धा पाणी किती खराब निघालेलं आहे. तर कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल, जिरं, मिरच्या, लसूण, टमाटा टाकला, मस्त परतवलं. आणि आता ही मेथी टाकते. आणि तुम्ही कशी बनवता मेथी? आम्ही तर अशी रस्सावाली पण बनवतो, सुक्की पण बनवतो. मागे सुक्की बनवली होती, तर आता रस्सावाली बनवते मी. रस्सावाली आहे ना, ज्वारीच्या भाकरीत, दादरच्या भाकरीत किंवा बाजरीच्या भाकरमध्ये मस्तपैकी असा चिरून घ्यायची भाकर आणि असा हा रस्सा टाकायचा, खूप छान लागते. तर अशा प्रकारे बघा आता मेथी मस्त झाली. साईडला गरम पाणी करायला ठेवलेले. आधी मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला इथं. मीठ टाकल्यानंतर आता पाणी टाकून घेते मी. भाजी मस्त परतवली गेलेली आहे, गरम पाणी केलेले आहे. तर बघा आता भाजी मिक्स करून मी आता इथं झाकण ठेवते. अंशीचं पण पीठ भरलं गेलेलं आहे बघा, गाळलं गेलं सर्व काही. आता भरते ती डब्यामध्ये, बाकीचं भरलं. आणि आता बाकीचं इथं भरते पिशवीमध्ये. आणि बघा आता हे कॅरीमध्ये बाकीचं पीठ भरलेलं आहे. हे पीठ वानोळा द्यायचं आहे म्हणून पिशवीमध्ये भरलेले आहे आणि बाकीच्या वापरण्यासाठी डब्यामध्ये भरलेले आहे. तर बघा भाकरी पण करून घेतल्या. भाजी पण छान मस्त शिजून गेली. आणि दादरच्या भाकरी करून घेतल्या. इथं 3-4 भाकरी इथं दादरच्या करून घेतलेल्या आहे. आणि भाजी पण आपली झालेली आहे, मस्त शिजून गेली. आता भाजीला पण झाकण ठेवते. तर चला दिवसाचं तर ताण मिटलं. आता मग संध्याकाळी आम्ही
चहा वगैरे केली, थोडा आराम केला, चहा वगैरे केली. चहा पाणी झाल्यानंतर म्हटलं काही जास्त भुका नव्हत्या, त्यासाठी रात्री आम्ही खमण ढोकळा बनवला. आणि कसा बनवला ते तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगणार आहे. पाणी घेतलेले मी अर्धा ग्लास, त्याच्यामध्ये ना 1 चम्मच रवा टाकलेला आहे, 1.5 चम्मच साखर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि निंबू सत्वचं फूल टाकलेलं आहे अर्धा चम्मच. आणि ते छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं 1 पडी तेल टाकायचं आहे, म्हणजे आपलं खमण मस्त मऊसूत येतं. आता पीठ आपल्याला आहे ना काढून टाकायचं आहे. हे बघा, असं जर गाळलं ना इकडे तिकडे पीठ पडत नाही. अशा प्रकारे मी हे पीठ इथं काढून घेणार आहे. बघा, हे असं काढून घेतलेलं आहे मी पीठ, इकडे तिकडे काहीच पडत नाही. आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खमण म्हटलं ना आमच्या घरात सर्वांनाच आवडतं, त्यासाठी मी दर हप्त्याला खमण हप्त्यामध्ये एकदा तरी बनवतच असते. मुगाचे चिले म्हणा, खमण म्हणा, असं काय काय वेगवेगळ्या पद्धतीचे मी बनवत असते. आणि बघा, आता मस्तपैकी ही खालची जागा पुसून घ्यायची आहे छान. थोडंसं एवढं तेवढं पडतंच. आता काय केलं म्हणजे किचनवर घाण तर होतच असते, पण मी लगोलग पुसते ना, म्हणून काही जास्त घाण होत नाही. आता बघा, 1 इनोची पुडी आपल्याला इथं टाकायची आहे. ही बघा, कैचीने कापून घेतली आणि आता एक पुडी आपल्याला इथं टाकून घ्यायची. वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती फुलतं हे पीठ. फुलायला लागलं म्हणजे आपलं खमण मस्त असं जाळीदार खमण येतं, छान आणि मस्त. तर आता बघा, साईडला मी पाणी ठेवलेलं आहे, ताटाला तेल लावून ताट ठेवलेलं आहे. आपल्याला हे बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि कलर अजिबात टाकत नाही मी. कलर टाकला की मग कलर जास्त गर्द दिसतो. मला कलरचं खमण अजिबात आवडत नाही, त्यासाठी मी बिना कलरचं टाकते. कलर अजिबात टाकत नाही मी, हळद पण टाकत नाही. एखाद वेळेस कसं होतं ना, आपला सोडा टाकलेला असो, इनो टाकलेला असो, आणि आपण जर हळद टाकली तर सर्व खमण आपलं लाल होऊन जातं. ते लाल होण्याची भीती असते, तर त्यासाठी मी हळद पण टाकत नाही. साधं सिंपलच खमण करते, पण खूप छान खायला पण चविष्ट असतं. मिरच्या कापून घेतलेल्या आहे. आपलं खमण पण इथं झालेलं आहे. हे बघा, छान मस्त फुलून आलेलं आहे. आता मी खाली उतरवते आणि आधी मिरच्या तळून घेते. हे बघा, चाकू घालून बघितलेला आहे 2-3 ठिकाणी, पण चाकूला काही लटकलेलं नाही, म्हणजे आपलं खमण तयार झालेलं इथं. तर आता इथं मिरच्या तळून घेणार आहे मी. तेल तापून गेलेले आहे, मिरच्या टाकल्या. आता या मिरच्या अजिबात तिखट लागत नाही, म्हणून याच मिरच्या वापरते मी. जेव्हा कधी खमण बनवते ना, याच मिरच्या तळते. सहज खाऊ शकतो माणूस. आणि त्या बारीक तळल्या की मग त्या तिखट लागतात. त्या फक्त भाजी वगैरेमध्ये, कधी कधी मी अशी साधी खिचडी बनवते त्याच्यामध्ये वापरते. आता मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहे, प्लेटमध्ये काढून घेते मी. आणि झालं असं ना, व्हिडिओ स्किप झाला माझा, म्हणजे मोबाईलचं व्हिडिओ चालू होता ना, तो स्किप झाला. आणि नंतर मग मी राई जिरं ते या तेलामध्ये टाकलं ना, ते पण स्किप झालं. तेच तुम्हाला दाखवता आलं नाही, त्यासाठी सॉरी. आता इथं आहे ना, पाणी टाकायचं आहे आपल्याला 1 ग्लास. गॅस बंद केला आणि नंतर पाणी टाकलं, नाही तर सर्व शितळे उडतात. त्यासाठी गॅस बंद करूनच पाणी टाकायचं आहे. आता पाणी छान मस्त उकळायला लागतं. तोपर्यंत आहे ना, पाणी उकळतं आहे ना, तोपर्यंत आपल्याला मस्तपैकी वड्या पाडून घ्यायच्या आहे. खाली रुमाल घ्यायचा आहे, छोट्या मोठ्या तुम्हाला जशा लागतील तशा. हे बघा, मस्तपैकी असं वड्या पाडून घ्यायच्या आहे. आता छानच झालं आपलं खमण इथं मस्तपैकी. तुम्हाला काढून दाखवते मी. हे बघा किती सुंदर जाडी आलेली, बघा तुम्ही बघू शकता. हे बघा,
मऊसूत आणि खायला पण खूप छान लागतं. तर चला आता जे काही पाणी उकळलेलं आहे ना ते पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचे. जेवढं पाणी टाकलं ना तेवढं खमण आपलं स्पंजी येतं. म्हणजे मध्ये पाणी जसं घुसतं ना तसं असं स्पंजसारखं खमण येतं, मस्त खमण ढोकळा. तर चला पाणी पण आता इथं टाकून घेतलेले. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. लाईक कमेंट करा. ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी चला आता थोडं खमण बनवून घेतलं. आणि राकेश आहे ना पनीर चिली मंचुरियन घेऊन येणार आहे. तो रस्त्यावरच आहे. तोपर्यंत आता बघा राशाला पण खाऊ घालतोय आणि आम्ही पण वाढून घेतोय. आता तोपर्यंत थोडं थोडं खमण खाऊ, तोपर्यंत राकेश पण येऊन जाणार. तर चला सर्व काही रेडी झालेले. तशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा. बसतोय आम्ही आता जेवणाला. तर बघा अशा प्रकारे आमचे ताटं केले गेले. आणि राशूला पण खूपच आवडतं खमण ढोकळा. जास्त नाही खाऊ घालत आम्ही, थोडंच खाऊ घालतो. तिच्या राहतं सॅरेलॅक्स, नाचणीचं पीठ, नाचणी सत्वाचं पीठ, नाचणीचे बिस्किट असं राहतात तिचे. एकच नंबर झालेलं आहे खमण. आणि आता हे खातो तोपर्यंत राको पण आता येऊनच गेलेला आहे. हे बघा पनीर चिल्ली आणि मंचुरियन आणलेलं आहे त्याने. आता थोडं थोडं हे पण खाऊन घेणार. तर चला आजपुरता एवढाच व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक तर नक्की करा. आणि ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईब करा. चला आजपुरता एवढाच. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना.